शिवसूर्याचे दर्शन घ्यावे, सतत तयाचे मनन करावे, शिवकार्याचे सेवक व्हावे, देव देश आणि धर्म कारणी. दिल्लीपतीचे दगाबाज दात दिल्लीपतीच्या घशात घालून राजे शिवाजी सही सलामत दख्खन मध्ये दाखल झाले. काही काळ विश्रांती आणि भोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तहामुळे मोगलांच्या ताब्यात गेलेले गडकोट आणि मुलूक मारण्यासाठी त्यांनी थेट बागलाणापर्यंत खासा आसामी रवाना केली. 4 फेब्रुवारी 1670च्या रात्री सुभेदार तानाजी मालुसऱ्यांनी शर्थीनं झुंजून सिंहगड मारला. विजेच्या वेगानं ही बातमी दाखल झाली आणि आग्र्यात. अस्सलाम वालेकुम. नमस्कार. लाहौर से कब तशरीफ लाए? कुछ अभी 2 दिन हो गए. अच्छा, आप हमें भूल गए बुंदेली जी? ये कैसे हो सकता है? बा अदब बा मुलाइजा होशियार शहनशाह मलकते हिंदोस्तान औरंगजेब आलमगीर बादशाह गाजी तशरीफ फरमान. मुंशी जी, अलीजा, दक्कन से कोई नई खबर? कोई खास खबर तो नहीं है अलीजा. अब मैं आप लोगों को एक किस्सा सुनाना चाहता हूं. इतने से चूहे का. चूहे का? चूहे. जंगल में एक बड़ा भारी हाथी था. एक छोटा सा चूहा उसके सामने दाखिल हुआ. हाथी और उसके साथी मौज में उसका कूदना भागना देखते रहे. थोड़ी देर में चूहा हाथी के पैर पर चढ़ गया. हाथी हंसता रहा. चूहा उसके पीठ पर चढ़ गया. सब देखते रहे. अब चूहा उसके कान में चला गया. तो वाह! चूहे ने अंदर घुसकर हाथी का दिमाग खाना शुरू किया. आज यही हालत हो रही है मुगल सल्तनत के हाथी की. दक्कनी पहाड़ों का चूहा, लुटेरा शिवा, मुगल सल्तनत के हाथी का दिमाग खा रहा है. और फिर भी मुंशी जी फरमाते हैं कि कोई खास खबर नहीं. बागलान में उसके घुड़सवार घुस गए हैं. अभी कोंडाना पर उसने कब्जा कर लिया है. गुस्सा के माफ आलम बना तो मैं खुद दक्कन में दाखिल होकर उस काफिर को कत्ल कर डालूंगा. अब वो इतना आसान नहीं रहा. मुंशी जी. जी हुजूर. दक्कन के सब किलों का पूरा बंदोबस्त किया जाए. फिरंगियों से हर किले पे और तोपे लगा दी जाए. जो हुक्म. जय भवानी, जगदम्ब, जगज्जननी, सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जगदम्ब. कोण जाधवराव? जी महाराज. तुम्ही अचानक गडावर आलात? आदमवाडीची माणसं आपल्याकडे काय तक्रार घेऊन आल्याचं कळलं. म्हटलं आपलं दर्शन घेऊन ते बी सपवून टाकावं. असं? जाधवराव जी. बाकी खबर? महाराज, बसून बसून वाल्मिकी सारखी वारुळ अंगावर मातायला लागल्या. तलवारी गंजली आणि ढाली बी वाळल्या. होय, ठीक होईल. थोडं धीराने घ्या. जी. मी भिवा महाराज. महार, सांबार, ढोर ही कामं आहेत, जात नाही. बर का आला होतास? माझ्या स्वतःच्या हाताने ह्यो मध काढून आणला होता. आपण खायला हवा. किती त्रास घेतोस रे. बर बर. येसाजी. जी महाराज. हे मधाचं मडकं मासाहेबांच्याकडे पोचतं करा. जी. आणि भिवा, आज आमच्या पंक्तीला जीवन गडाखाली जायचं.
रहम, शिवाजी राजे रहम। रहम खुदा से मांगो, हम इंसान हैं, इंसाफ कर सकते हैं, शायद आपकी कुछ मदद भी। नायक येऊ देताना। महाराज आपले दर्शन झालं. हे आदमवाडीचे मासळी लाकूड विकणारे मुसलमान व्यापारी आहेत. यांची अर्जी आहे. आदमवाडी आमच्या जाधववाडीच्या पल्याडच आहे महाराज. लवगडाचा कब्जा पाच्याला दिला, त्या वक्ताला आदमवाडी पाचूरचा मुलूक बी पाच्याईत गेला. असं म्हणजे आज आदमवाडी स्वराज्यात नाही. नाही महाराज. मग आमच्याकडे त्यांची कसली अर्जी? नहीं महाराज, हाँ आपके ये जादवराव साहब है ना, इन्होंने हमारे 10-12 आदमी, गाड़ी बाड़ी, सामान आज 8 दिन तक अपने कब्जे में रखे हुए हैं. हुकुम झाला तर मी बोलतो महाराज. बोला. आदमवाडी पाच्याईत गेली तेव्हापासून आदमवाडीच्या माणसांनी मधली वड्याचे हात वलांडून जाधववाडीच्या हद्दीत उचलीगिरी सुरू केली. पूर्णातलं गावात न्यायला लागलं, गुरु चारायला लागलं, झाडं तोडून गाड्या भरून न्यायला लागलं. आम्ही तेच ती मना केली, पण ती पडली पाचशेची रयत. क्या ये बात सच है? नहीं महाराज, इधर उधर कुछ हुआ होगा. पहले हम लोग आपकी ही रैयत थी. अच्छा, तो इसका मतलब ये हुआ कि पातशाही के रैयत बनने के बाद आप लोगों ने स्वराज्य में दरोडेखोरी शुरू की. महाराज क्षमा असावी, पण हे फार जुने घरंदाज मुसलमान व्यापारी आहेत. मुसलमान मार्क काय सांगता? स्वराज्यात हिंदू मुसलमान हा भेद नाही, सगळेच सारखे. मुसलमान म्हणून मुसलमानांचा बडेजा आणि हिंदू म्हणून हिंदूंचा स्तोम हे स्वराज्याला नामंजूर आहे. हिंदू मुसलमान हा भेद तुमच्या पातशाहीत असेल कदाचित. आणि तुम्ही कोण? मी गुहागरचा पंडित आहे. पंडित आहात की नाही माहित नाही, पण उचापतखोर मात्र जरूर दिसता. जा तुम्ही. तो फिर बादशाह सलामत के हुजरात में हमें फिरियाद दाखल करनी होगी. तातडीची खबर होती महाराज. तू ऐकणार नाहीस आम्हाला ठाऊक आहे. बोल. शहनशाह औरंगजेबानं कब्जा असलेल्या सर्व गडावरती दाणा गोटा, दारू गोळा आणि तोफा सुद्धा दरोबस तयार ठेवण्याचा हुकूम सोडलाय. दिल्लीवरनं ताबडतोब कुमक निघणार आहे. झाली तुझी खबर? आता आम्ही तुला एक बातमी सांगतो. फिरंग्याकडून तोफा दारू गोळा निघाला सुद्धा. 8-15 दिवसात त्या तोफा प्रथम लोहगडावर चढवल्या जातील. महाराज, आपल्याला कर्णपिशाचे वश आहे काय? आहे तर. त्याचं नाव बहिर्जी नाईक. औरंगजेब आतापर्यंत थांबला हे जास्त. लोहगडावर तोफा चढवून कोकणचा कायम कब्जा करायचा त्याचा मनसूब आहे. कोकण बंद तर दर्याही आम्हाला बंद. काही झालं तरी लोहगड कब्जा झालाच पाहिजे. घाटातच त्या तोफा मारून त्या गडावर पोहोचणार नाही त्याची खबरदारी घे. आता तुझ्याशिवाय हे काम कुणीच करू शकणार नाही. महाराज, आपण असं म्हटलं की मूठभर मांस चढतं आमच्या अंगावरती. आणि हे बघ, तुझ्या हेरापैकी कुणाला तरी तातडीने लोहगडला पाठव. तिथली ताजी माहिती ताबडतोब आमच्याकडे येऊ दे. नाही, मासाहेब याद करतात. मी बहिर्जी आलोय महाराज. गावाकडे गेला होतास काय? नाही जी, पर आता जाणार आहे. तुम्ही लग्न कशासाठी करता रे? बाकी तुम्ही सगळे शिवबाचे सवंगडी. तुम्हाला घर नाही, दार नाही, बायको नाही, पोर नाही. अरे होय, मगाशी तुला एक सांगायचं राहूनच गेलं. जी. आमच्या लांबच्या पाहुण्याचा एक पोरगा बच्चाजी इथं आलाय. जी. भाबडट आहे पण गरीब आहे. त्याला तुझ्या हाताखाली घेऊन शिकवशील तर बरं होईल. त्याला हेरच व्हायचं आहे म्हण. आपण काही काळजी करू नये महाराज. गावाकडे जा. जी महाराज. आणि अनुसयाला सांग. जी महाराज. गुजरा महाराज. काय बच्चाजी, आज पगडी दिसत नाही डोसक्यावर. घास सुटल्या डोसक्याला बांधलं झालं बागुट. डोसका आपलंच हे. काय हो,
डोळा आहे ते का परत्याची भोक बघितलं बेधडक का अंगावर तू रान डुकरागत. दिवाणजी कोण आहे वय हो? महासाहेबांच्या गावचा बच्चाजी. यो होय. कोण आहे वय हो? बहिरची नाही. समजा पाय शेणाच्या गाडीत गेला की हो. तू बच्चाजी काय? होयजी माझं नाव बच्चाजी बाचं नानाजी सिंदखेडचा आम्ही जाधव. मला आपल्याकडे काम करायचंय बघा. काय काय येतं तुला? मला गाढवासारखं वरडतो कावळ्याचा आवाज काढतो. अहो कोंबड्यासारखा कायम ओरडतो उठतो मी वरडू. नाही नको. आणि काय काय येतं तुला? दिमडी दिमडी चांगली वाजवतो. अहो अख्ख्या सिंदखेड्यात माझा हात धरणारा कोण नाही बघा. हो असं थोड्या वेळाने ये, देतो तुला कामगिरी. आईसाहेब महाराजांनी विचारून ह्यो आलोच. दिवाणजी लोहगडच्या अलीकडची काय नोंद आहे का बघाव? बघतो हा. लोहगड लोहगड हा सापडली बघा. लोहगडचा मुघलांकडे कब्जा गेल्यानंतर ईश्वर सिंग नावाचा कोणी राजपूत किल्लेदार आलेला आहे. तो नेक इमानदार आणि शिवभक्त आहे. हो आणखी एक नवीन नोंद आहे. गडावरचा महादेवाचा पुजारी टेंबळू गुरव आपला माणूस आहे. पूर्वी गडावर असलेली भागाबाद खाली मशिदी जवळ झोपडीच असते. ठीक आहे. राम राम. बच्चाजी तुला मुद्दामून दाडतोय मी. तुझ्या दिमडीचा उपयोग होईल. बघ हेराचं काम ही सोळावरची पोळी असतीया. जप तू नवा आहेस. तुझ्या संग पैजारवाडीच्या चंद्राला देतोय मी. तिने चांगल्या 4-5 कामगिऱ्या मारल्यात. ती तुला पुढला वेध सांगल. चंद्र गिरजे मोहरला दरवाजा उघडच ठेवायचा होय का? तुम्ही हायचा होय. तुला ताकीद दिली होती ना बघा माझ्या मागं कुणाला दरवाजा उघडायचा नाही म्हणून. दारावर लाथा मारायला लागला गाडावर. बोल हे बघा असं नशा पाणी करून आमच्या घरात येत जाऊ नका. येणार काही धर्मशाळा वाटते का काय तुम्हाला? म्हणजे धर्मशाळेत आणि तुझ्या घरात काय फरक आहे वय? हा हा तिथं फुकट जागा मिळती. हे तर पैक द्यायला लागते. हाय लय पाचकळपणानं बोलू नका. बऱ्या बोलानं बाहेर जावा. लई पत्तेवर तपानाचा आवा आणू नका. तुझ्यासारख्या 56 पोरी हेलपाटल्यात मी. त्या पोरी नसतील कोंबड्या असतील. गुमान हात सोडा माझा. नाही सोडा. धर त्याच्या मानगुटीला टाक देऊन बाहेर. कोण आहे जो? अंगाला हात लावायचा नाही. नुसती मानगुड धरतोय. जीव घेईन मी. बाहेर जाऊन जीव घे की. तू माझा जीव घेईन मी. आज रातचा सूर्य उगाला जणू. या गेला का रे तू? घालायचे होते सोडला आता. हे आलं तर मागल्यासारखी एक छोटीशी कामगिरी होती तुझ्याकडे. छोटीशी का? चांगली डोंगरा एवढी सांगा की. नाईक मला तुमच्या हाताखाली महाराजांच्या कसल्या बी कामगिरीवर घ्यावं. काय आमचा जलम नाव खंडोबाचं आणि घर सारं उंडग्यांचं. कट्टाळा कट्टाळा आलाय मला जिण्याचा. ही कामगिरी पार पाडून या. महाराजांच्या कानावर तुमची हकीकत घालतो. पर कामगिरी जरा जोखमीची आहे. असून द्या काय बी सांगा. ढाई पडू दे जीव जाऊ दे पर कामगिरी द्या. यो बच्चाजी ह्याला दिमडी चांगली वाजवता येते. तुम्ही दोघांनी लोहगडावर जायचं. तिथं देसाई हाय खाली. पैशाचा लोभी आणि बायकांचा नादी हाय म्हण. बाकी समजा मी त्याला सांगितलंय वाटेत. आणि हा मशिदी जवळच्या झोपडीत भागाबाई कुळगुडे राहती. ती आपली आहे.
जपा बच्च्याची सकाळी येईल. चल. नाही काय तर राम राम. हरणे ए हरणे उठ केव्हा पत्र निघायचं ग त्या भादू गवळ्याकडे जाऊन वैद्यगणित शान घेऊन ये जा देवघर सारवाई रात पण येईल नाही ढेकणं नाही चावतात बरं बरं उठ आता बाहेर आंधळाला वाईट भाकर वाटला का बाहेर? आंधळा तू तुला नेमका ह्योच दरोजा कसा गवसला र अरे कोंबडं वरडलं नाही तर तूच वरडायला लागलास वय जा सोन्या सकाळला तोंड धुवून ये जा ए, मी आलोय दारुगड. मी अगोदरच व्हायचं होतं नाही शानी माणसं येडपणा बी लई करते कुणाला म्हणतेस? आणि कुणाला तुम्हाला स्वतःच्या बायकोला दिकून फसवतसा ते आई आणि गणपू कुठे गेलं ग? ते गेल्या चिचवडला माझ्या भणीकडं काय करतेस ग? 2 भाकरी टाकते त्या पोटात कवा गेला असर कुणाला ठाऊक माझं पोट भरले. हं? मला बघून अहो पत्नीसाठी आईसाहेब महाराजांनी लुगडं चोळी मला आम कणपाला मंदिर धाडलाय तुम्हाला देखून जरीचा शेला पाठवलाय त्यांनी आणि असा राजा होणं नाही. एकटी बारीक नदर गरुडाला दिकून नसेल. ह्यो बघा एक दिसते आणि तू लई चांगली आहेस. अगं कामगिरी नसती तर महिनाभर इथं राहिलो असतो. माझ्यासाठी अग ग ग ग ग आता काय करू तरी 20 वर्ष झाली रोज ऐकते मी हेच एखाद्याला वाटल काय बायकोर माया तरी उत्तू चालली नाही आता मारून कबूल करून घेता का काय हाय का नाही? आहो त्याच्यावर जगतोय आम्ही जलमभर आणि गरज पण आणि घर जिद्दीनं जपणाऱ्या तुझ्यासारख्या बायका आहेत म्हणून मराठी माणूस दिल्ली पत्तूर दौड मारतोय. माताजी घोडेदार मी जरा खेळणी करून येतो.
वेळेवर पोचलो. तोफा आल्या? हा, वाटतच कुठेतरी डाव केला पाहिजे. हं. असं कर, त्यातली खेडूताची कापड काढ. ह्या तोफा अशाच गुंतवून स्वराज्यात नेल्या तर? अरे पाचशाईचा मुलूक आहे, मोर आदमवाडीचा ठाणा आहे. ही बघा कोण चालले. भिरकाव का एक दगड. तेवढंच कर. हो तुम्ही तो चाललाय मसनात येताय सा. मी मुरळी हायची. बच्चाची हा भंडारा लावतेस. तुझा हात काय घरात विसरून आलेस काय? नाही, भंडारा लावला असता बघा, पण सराफ आहे मला. माझा हात ज्याच्या अंगाला लागल त्याला रगत पिती भरती या बघा. महारोग. अहो आता पातूर दोघं तिघ रगत पितीनं फतफतून मेलं. मोडतो आता तुझा कोंबड्या कुत्र्याला काय बघायचे. जीवच घ्यायला पाहिजे होता. ते बघ हा ना लवगुड कासरावर असेल. हो कासरावर. चल. नमस्कार देसाईजी. नमस्कार देसाईजी. नमस्कार. नमस्कार देसाईजी. राम राम. वह है किलेदार साहब. शाबाश शाबाश. बहुत अच्छा बहुत अच्छा. क्यों देसाई, सब ठीक है ना? जी. याद रखना, बेकायदा कोई आदमी ऊपर ना आए. हाँ जी. हा? क्या हुआ राजवाली साहब को? खान साहब को सांप ने काटा है. तो फिर चलो, नीचे मस्जिद में वली साहब हैं, वो कोई जरूर इलाज करेंगे. तो बड़े पहुंचे हुए हैं. चलो चलो. चल चल.
मावशी कोण ग तू? आती आणि ह्यो कोण? ह्यो बच्चाजी कामगिरीवर आलाय. आत या. आखिर जो भी होता है वो वली साहब, खां साहब बड़े अच्छे सतारे हैं, उनको सांप ने काटा है, कुछ इलाज किया जाए। गौस मदद कर दे। अल्लाह अकबर। ए तिकडे कुठे जातोय? इकडे ये. मग असं दरोडेखोर असतील तिथं. वली साहब, आपने बड़ी कृपा की। वो मालिक है त्यो किल्लेदार आणि बेडकागत होता का नाही तो नाईक देसावी. मोरल्या गडीतच राहतोय. मुलकाचं पाप आलंय जन्माला. ह्या अवलियाचं भलतं पण दिसतंय. तो कुठं बी कवा बी जातोय. दिल्लीचा पाच्च्या दिकून ऐकतोय म्हणे त्याच. मस्ती आली बरे. काल तुला बकरं पाठवून दे म्हणून सांगितलं, उलटा जबाब देतोस. देसाई नाईक म्हणतात मला, ताबडतोब बकरं पाठवून दे. नाईक भाई करोडा माल आहे. नमस्कार. असं दिवसा उजळी सारखं येत जाऊ नको इकडं. आणि काय रे, काय चाललोस तू? शिवाजीच्या मुलकात दरोडा घालायला सोडून मोगली मुलकात सुरुवात केलीस. कोण कहताय? कहताय काय? आदमवाडीचं लोक आलं तर तक्रार घेऊन किल्लेदार साहेबाकडे. जाऊ दे, काय आणलंस काढू? बस एवढंच? गेल्या महिन्यात 10-12 पुरी पाठवल्या तिकडं आणि ही देतोस होय? तिकडनं अजून काय आलेलं नाही. आल्यावर देतो की. यहाँ के लोगों के पास कुछ नहीं. उधर इंदौर उज्जैन में क्या मालदार व्यापारी लोग हैं. ना ना, मैं वापिस जाना चाहता हूँ. अरे तर माझ्या वाट्याचं काय असेल ते देऊन जा. नमस्कार. आहे बरोबर आहे. बरोबर आहे. मुजवतो तो डबरा मुजव. पाहुणे जरा जपून. पाय घसरला तर सरळ येशीला डबऱ्यात. पुन्हा चटणं डबरा काढलाय हो. आसवाला चटणं. आसवाला चटणं? होय. आसवाल ह्या डबऱ्यात पडते होय. अहो ह्या वाबारीच्या शेंगा आहेत ना, तिच्या वासाला येतं या. आणि आलं की थेट डबऱ्यातच. अरे वा, म्हणजे ह्यो बी तुमचा गनिमी कावाच आहे म्हणा की. काय हो पाहुणं, समजा आमच्यासारखा माणूस आला आणि ह्या डबऱ्यात पडला, मग? अहो तुमच्यासारखा कशाला येईल? एखादं येडं असेल तेच पडल.
हो येणंच पडणार. चालू आहे तुमचं, चालू द्या. झालं आमचं बी काम आवरलंय, आम्ही आता निघतोय. राम राम. राम 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 राम. चल ते कुदळ घे, खोरं घे, चल इकडे. ए, इधर क्या करना है? जाओ. कुठं चालय? शेळी चुकली माझी. हॅलो, हम काट के खायले. निघायचं. हा हो, ते कातडं बाजून द्या तेवढं. हा ठीक आहे, ठीक आहे. चले कहाँ से आते? कुठं रे गायब झाला ह्यो एवढ्या? त्यातून बाहेर कसं जायचं? घाबरे घाब काय लागतात ना हे बघा अस्वल महाराज, मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. अहो मी कामगिरीवर आलोय, तुम्हाला खोटं वाटतंय का? हे बघा निशाण दाखवतो, निशाण आहे ना माझ्याकडं. घरी विसरली वाटतं, तुम्हाला उद्या आणून दाखवतो. अहो एवढं रागवता कशाला? तुमचं माझं भांडण आहे का वैर आहे? एवढी गडावरची कामगिरी जाऊन नायकाला सांगतो, मग मला कुशाल खा. अहो तुम्हाला बी भूक लागली असेलच की. हा, मला सुद्धा भूक लागली. घरी चंद्रा वाट बघत असेल. मला काय कल्पना नाही हो तुम्ही मला इथे भेटायला यायची. अहो तुमच्याकरता लाडू पेढे घेऊन आलो, पण आता इथं काय आहे? इथं नुसतं गव्हा पाला पातळ आहे बघा. तुम्हाला वाबळी चालेल का? हा चालेल, हातात दिली असती, पण नखले लांब लांब आहेत हो. हे बघा इथं पुढे, सावकाश 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 खा, घाय करू नका. गोमल आता इकडे इकडे.
असतील भागाबाई. अगं ते अस्वल माझा मुकात गेला बघत होत. अहो काय करते खाऊ काय करते मागं काय येते पुढे काय जाते. पण मी बी त्याचा भाव होतो. त्याला घुलवत घुलवत असं खाण्यामध्ये गुंगावलं. असं खाली वाकलं पाठीवर पाय देऊन छलांग मारून डबऱ्याच्या वर. तुला बरंच सोलून काढलं येऊ धरलं. हे तर काहीच नाही पण काय काय ठिकाणी तर लचक काढल्या. अगोदर गेला तसंच कशाला तिकडे मरायला. तुला काय झालं सवरलं तर नाही तिकडे तोंडात शान घालतील माझ्या. ठावा हाय. मग माझ्यासाठी घ्या थोडस. प्रेमचंद्रा गळावर मुंगी निघून जायला परवानगी नाही. अगं ते 2 पायरेकरी माझ्या माग लागलं. दोघे बी डबऱ्यात. त्या अस्वलाने दोघांना घेंगळून घेंगळून फार पिट्ट्या पाडला. वरडलं काय बोंबललं काय पण त्या अस्वला जोडतोय होय त्याला. अगं आता बाद झालं की किती लावतेस. नाही माझ्या हाताने लावतो. त्यांनी पाहिजे तिथं वरबडले. बरं बरं त्यामुळे जरा जपून वाग. अगोदर जाऊन त्या देसाईची परवानगी काढली पाहिजे. अरे काय पायथ्याचं पार बदलल्यात. वर्दी द्यायला आलोय. उद्या उजाडल्या बराबर आपापल्या जागेला याचं. वाईट उद्याच्या दिवस सवर देशील का बायको लय बेमार आहे बघा. असं ती मेली तर दुसरी कर. चला खंडोबाच्या नावानं एकट एकट जय मल्हार. जय मल्हार. कोण आहे ते? मी पैजारवाडीची मुरळी हायची. घ्या घ्या भंडारा घ्या. पैजारवाड्याची मुरळी. जी. आणि इकडे लोहगडावर कशाला मारायला तीच? नाही गडाच्या वाटो आमच्या कुलस्वामिनीचं देऊळ हाय. 4 वर्ष झाली नव्हता मी नवस बोलून. तेव्हा म्हटलं नवस फेडावं आणि जावं. नाही कळावर हप्ता बंद आहे. जाऊन द्या. काय मुरळीची चेष्टा करतायसा. अहो तुमची परवानगी झाल्यावर आमसने अडवते कोण. त्याला सुप्पा एवढं काळीच हवं. एवढं नवस फेडतो आणि परवा दिवशी आपली सेवा करून परत जाईन म्हणते. नाईक साहेब देवालाच दाटले म्हणायचं हिला. अहो लय दिवसात काय गाणं बिणं ऐकलेलं नाही आम्ही. होऊन जाऊ द्या. रात्री इरेची कुत्री रडत्यात. ते नामाची गाणं ढिकून होता ढिकून. मग असं कर जी. हे म्हणत्यात आज रातच्याला एक छाक गाणं होऊन जाऊ दे. जी पर वाईट साथ संगत असती तर. त्याचं बघू की त्याचं काय अवघड आहे. हा? मुद्रा. चलो आगे बढ़ो. अहो मोर जाऊ नका सा. काय झालं हो? अहो वाघ उठलाय. एक नाही 2 आहे. ती नर मादी आहे हो. आणि अहो माझ्या जोडीदाराला तर कोंबड उचलल्यागत उचलला की. हे असलं डेऱ्यागत डोस काय. अरे जा मोर जाऊ नका. क्या चल रहा है उधर? वाघ उठ गए वाघ. परवाह नहीं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. चलो. नाईक त्या मोहरल्या वळणावरनं 4 मोठं मोठं दगड देतो की ढकलून. अरे दगड बाजूला करतील ते. लई जण आहेत. मग काय करायचं? भेदरलेच समधी. आता त्यांची पाठ नाही सोडायची. आ 2 रात्री झोप नाही. मागा माहिती हो. झालं उद्या आदमवाडीला पोचलो सुटलो बाबा. पण रातभर सांभाळावर का. अहो तुम्ही निघू नका सा. कवा येऊन झडप घालाल त्याचा नेम नाही. पिसाळ नाही त्यो. जनावराचा धूम लागला त्यासनी. 2 दिवस पाठीव. सारी रात डोळा लागलाय माझा. असं ढोसके फिरलं होतं की त्या देसाईला उभा कापू का आडवं चिरू असं झालं होतं मला. तुला दिसलं नसेल पण मी सारखा बघत होतो. तो 3 टिकलीचा लाल गाळ डोळं वटारून बघत होता तुझ्याकडे. मरून दे. तू इकडे ये बघू. हे बघ मी काय सांगते ते नीट ध्यानात ठेव. आपण गडावर गेलो की ह्याच्यामुळं तोफा आलं का ध्यानात. ह्याच्यामुळं माणसं. ह्याच्यामुळं दारूखाना आणि ह्याच्यामुळं पळवाटा किती हाय ते बेजवार लिवायचं.
तू सुटलास तर बेसच, नाहीतर हे फडकट टेमलू गुरुवाकडनं खाली धाडून घ्यायचं. हो. नाहीतर मी असंच करते ना. काय? मीच येते परवा दिवशी सकाळी शेळ्या घेऊन ताटाखाली. हे आपल्याला शाप कबूल नाही. आजूबाजूला दरोडेखोर फिरते ती, त्याने तुला पळवून नेली तर? त्याची तुला काळजी न ग. हे घे, नीट ठेव. चल बघू. ह्या दोघांनी वर जाऊन द्या. नाईक साहेबांनी परवानगी दिली आमासनी. जाओ. इन दोनों को ऊपर जाने दो. इनको ऊपर जाने दो. इथनं सुटलो पण तो दरुजावरला पार करी. साऱ्या दरुजासनी चालत अशी एक किल्ली आहे माझ्यापाशी. किल्ली? ही बघ. कौन हो तुम? मी खालच्या देवळात आलतो जी. माझा नवरा माझा जीव घेतोय. मला वाचवा हुजूर, मला वाचवा. अंदर जाना मना है. ए मन्या, माझी बायको आहे ती, तिला घेऊन जातो की. आने दो. हुजूर डरो मत. पळून येतेस काय? किल्लेदार साहेब. छोड़ दो उसे. हा? माझी बायको आहे ती, मी तिचा हात धरीन, खांद्यावर बसवीन, नाही तर मी तिच्या डोसक्यावर बसेन. ते झाली कुठं गायबच झाला होता. पोटभर चिठ्ठी नाही का सांगावं नाही. मोर तर तिकडच मिळाला म्हणून बातमी आली. आजूबाजूचं टार्ग तरच द्यायला लागलं म्हणून मी जोगीन झालं. आता ह्यो आलाय आणि मला म्हणतोय माझ्या बरोबर संसार कर. आता तुम्ही सांगा हुजूर कसं जमेल. क्या ये बात सच है? हायच. आता मी तिकडे मेलो नाही तो काय माझा गुन्हा आहे होय? तिला गुमान माझ्या संग धाडा. भाई तू चाहती है शोहर के साथ? नग नग, मी आता जोगीन झालोय जी. मी पाया पडते तुमच्या, मला वाचवा. वो क्या कहती है? जाओ उसको मत सताओ. आता अहो माझी सक्की बाय नाही ती, मागून बिगून आणलेली नवा. लेकिन अब वो तेरी बीवी नहीं रही, वो जोगन बन चुकी है. जाओ. अरे वा, बरा न्याव आहे की हो. माझा मुर्दा पडला तरी बेहतर, पण मी तिला नेणारच. इसे गिरफ्तार करो. हा? भाई तू चली जाए यहाँ से. लय उपकार झाले बघ. अब इसे छोड़ दो, लेकिन याद रखो ये किले के बाहर न जाए. या गडावर राहून मी करेन नाही काय हो. नीचे मत जाना बस. नीचे नाही जाणार. जा नहीं. भोगच म्हणायचं. भोग. इधर बताओ. आता इधर मत आओ, उधर जाऊ नको. मग माणसानं कुठे आबाळात जायचं का काय? उधर जाओ. उधर. उधर जाओ. हाँ. राम राम खान साहेब. सलाम. काय म्हणायचे? दारू खाना है, दारू खाना. हो? दारू है दारू. घोगड्यात ना दारू. मग गळत कशी नाही? हाँ? एक गळता कशी नाही? नीट. अरे बाबा ये पीने की नहीं उड़ाने की दारू है, उड़ाने की. हा, उडवायची म्हणजे फुलायची म्हणा की. अरे हो भूस नले की नहीं, तोफ की दारू. हा, तोफा उडवायची. 550 गुणी सहज असतील आतमध्ये. 500 गुनी है, 500. 500?
अरे हो किधर चला? नाही म्हणलं 500 गुणी एवढी जागेमध्ये कशा राहतील हो? अरे ओ सर क्यों खाते हो, चले जाओ. नाही एवढ्याच्या जागेत 500 गुणी अहो पोट फाटलं असतं की माझं. अरे मग इथं कशाला आलास? नाही तोप काय म्हणते ते बघायला आलो होतो. तुम्हाला यातलं काही ठाव आहे का? अख्खी उमर गेली वाया. अरे तो भरण्यात आणि उडवण्यात. मग मला सांगा या तो तोंडात काढणे आणि मागणं उडतो. छ्या, अरे तोंडातनच की. अहो तोंडातलं भरलेलं तोंडानं कसं उडेल? हे तोपचं तोंड, हे आपलं तोंड. आता आपल्या तोंडाने खाल्लं मग तोंडातलं बाहेर येईल का? बघाय नाही विचार करा की हे तोपचं तोंड, हे आपलं तोंड. हे तोपचं तोंड, हे माझं तोंड. हे तोपचं तोंड, हे माझं तोंड. बघा आता. अख्खी उमर गेली पण हे काय कळलं नाही बाबा. अक्का ताई वाईट पाणी देत असा, भाकरी खाऊन घ्यावी म्हणतो. देते हा. नाही आम्ही महार आहे हो. महार काय माणूस नाही होय. घ्या. नाही असं कसं. थांबा. घ्या. ठेवा खाली. हाय तरी कोण आहेत ग? कोणाच ठाव. पाणी मागत होती. भादर वारीस आलोया. त्या तोपा आल्या तिथपातून पाटलाने पिटाळलं. ते देसाई नाही कोण हाय त्याला वर्दी द्यायला. किती दिवसाच्या वाटोवर आले तू त्या तोपा? हाय 2 दिवसाच्या वाटव. भागा मावशी 2 दिवसाच्या वाटोवर तोपा आल्यात. अजून नायकाचा काही दूर नाही. अगं येतील त्यावर इकडं बच्च्याची काय करतोय ही एक काळजी. शंभो महादेवा. गुरु हो गुरु महाराज कुठे गेले? कोण आहे? काय पाहिजे? ते मुलू गुरु तुम्हीच का? होय मीच तो. नाही बेलाची पानं जरा पिंडे व्हायचे होते हो. का तुमचं हात काय मोडले वाटतं? हात नाही मोडलं पण गुरुवाच्या हाताला व्हायला म्हणजे जादा पुण्य लागतं. बर काय काम होतं? मी सगळी माहिती मिळवलेली आहे. पण मला सांगा दाना गोटा किती? 2-3 महिने पुरेल इतका आहे. दारू गोळा खचून भरलाय. आता माणसं किती? माणसं म्हणजे 100-125 मराठा आहे. मुसलमान 5-50 असतील आणि 200-300 राजपूत आले किल्लेदारा संघ. क्या चल रहा है? काय नाही गडाव किती माणसं आहेत ते गुरुवाला विचारत होतो. क्यों? अहो त्या किल्लेदार साहेबांनी माझी पहिली बायको घालवली. आता बाय विना बापे किती दिवस राहणार? तेव्हा गडावर दुसरं लगीन करायचं म्हणत होतो. सगळ्याला आवतून द्यायला पाहिजे नको. ठीक आहे. म्हणून याला म्हटलं गडावर माणसं किती? तर मला म्हणतो 2000. मी म्हणलं 2000 वर 12 आहेत. मी सांगतो त्यात काय बी फरक पडणार नाही. मी मोजा दुसऱ्याला सांग. गुरु असून खोटं बोलतोस काय? तू आधी इथून निघ. कोण आधी बाहेर होय तू. होत नाही आधी बाहेर हो. अरे तू जातो तुम लोग आपस में क्यों झगड़ते हो? आम्ही नेहमी असंच भांडतो. नाही तर घरी बायको बरोबर तरी म्हणतो त्याला हुशार दाखव. अरे जा, जा, जा. मला सांगू नको. अरे जा. नहीं, क्या हुआ? मी तुम दोनों ही गलत हो. किले में 1200 आदमी हैं. घ्या घाला शालेंच्या तोंड जाता. याला म्हणतात अक्कल.
याला म्हणजे हुशारी तर तू बस घंटी वाजवी तेव्हा सारखा जा, जा. अरे जा, जा, जा म्हणतो ना. ओढ रे. ती सांगितलं जा. तेव्हा मारीन बुक्की. क्या दीवाने लोग हैं, आपस में झगड़ते हैं। नौजवान हसीना नौजवान र मुडद्या. अरे ये तो बुड्ढी है बुड्ढी. ए म्हातारे इकडे कशाला मरायला आली जा दिसत नाही का शेळ्या माझ्या. ए उचल त्यातली एक शेळी हा? अरे मला घेऊन जा पर माझ्या शेळ्याला ना ए, मला घेऊन जाऊन का चाटायचंय का हा? अरे ये पोरा ये. हा दारूखाना हे कोठार माणसं झाली या पळवाटा. आता काय राहिलं बरं आणखी. अरे हा मध्ये काम करून आला. क्या चल रहा है ये. पहिला पाय काढा. या शनिवारचा पाय काढा मग सांगतो काय झालं ते. तुम्ही पाय काढा. तुम्हाला पाय द्यायचा का मग या इथं द्या बघा रिकामं घर आहे याच्यावर द्या नाही तर शुक्रवार द्या का घरावर जाता. त्यापेक्षा असं करा ना खान साहेब तुम्ही चंद्रावरच जा. चंद्रावर गडबडा लोळला तरी चालेल त्याचा काही त्रास होणार नाही. पण पहिला शनिवारचा पाय काढा. काढा 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 पाय काढा. तो तुम ज्योतिष जानते हो. ज्योतिष जाणतो. अहो साहेब तुम्हाला खात्रीने सांगतो उद्या मी या गडावर तुम्हाला दिसणार नाही. क्यों. जाणार हे पंचांगच सांगतंय. मेरा भी ज्योतिष देखो ना. बघता येणार नाही. तसं बघता येणार नाही. तुमची कुंडली आहे का. कुंडली आणि हो नाहीये. कुंडली बी नाही तुमच्याकडे. नाही. मग दुसरं काय आहे बघण्यासारखं. चालेल 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 हातावर मागून घेऊ. अच्छा तो देखो. काय करताय. दिसायला खराब दिसत ते पण काय शास्त्राप्रमाणे आम्हाला चालावं लागतं हो. अच्छा हा काय हात आहे तलवार आहे का. क्यों कोपरा पासून तोडूनच टाकतो. क्या तलवारीचा हात हो. असला हात आपण आयुष्यात बघितला नाही. काय हात बोलो तो सही. आता काय बोलणार आपली वाटच बंद झाली. तुम्हाला सांगतो खान साहेब तुम्ही लवकर वर जाणार. वर म्हणजे ऊपर हो. ऊपर म्हणजे तुम्ही सरदार बनणार. वो तो होगा ही. बहुत लोगों ने बताया. गेले लेकिन कुछ मतलब की बात बोलो ना. मतलब मतलब म्हणजे मतलब म्हणजे मतलब मूड दाखो. मूड दाखो. मूड दाखो. हा सगळा मतलब ह्या बाजूला असतो. कितना औरत है. औरत उधर क्या देखता है. औरतच देत. हा औरत औरत. हा सगळ्या औरतीच आहेत. हा एक घरकी और 3 दारकी. 3 दारकी. दारकी म्हणजे एक लग्नाची 3 हौसच्या. हाऊस 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 म्हणजे प्रेमाच्या. प्रेम म्हणजे मोहब्बत. मोहब्बतीच्या. पण खान साहेब तुमचं मन चंचल बघा. सारखं इकडून तिकडून इकडं उडत राहतंय. सारखं वाऱ्यासारखं उडत म्हणजे हे फडकबाव जसं उडत चाललंय असं उडत. अरे माझं पंचायत. हळू हळू हळू. अरे माझे डोळे फिरायला लागले जरा जरा. अरे हळू थांब जरा. अरे वर कशाला वाटतंय. खाली सोडा खाली सोडा. माझं पंचांग अडकलं तिथे खाली. अरे खाली पुढे सोडा की मला मागं काय वाटतंय. अरे हात पुढे. अरे थांबा नेट घेऊ दे कडा पडेल बघ. नीट वेळा थांब. माझ्या हाताला सापडलं. थांबा जरा. खाली पडलो तर जीव घीर सांगून ठेवतोय. थांबा मी सांगितलं बरोबर बोलायचं. हा हळू 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 घ्या. उठो.
शिलेदार साहब दागा शिवाजीचा गुप्तहेर गडावर घुसलाय. क्या कहते हो? कहाँ है वो? त्याचा तलाश करणाऱ्या सगळ्यांनी समोर आणा. आत्ता धावतो. ढूंढने वाले सबको हाजिर करो. क्या सचमुच की जासूस ऊपर आया है? हाँ जी. सब खड़े हो जाए. तुम्हारा नाम गाम बता दो. जाओ. मैं जानता हूँ. जाओ. तुम? कीरत सिंह. जाओ. तुम? जयपुर का भवन सिंह. जाओ. तुम कौन हो? प्रीतम सिंह. तुम्हारा काम? गिरफ्तार करो इसे. ये राजपूत नहीं दिखता. तो मुरलीचा साथीदार नाही करे तू? वो जोगन का शोहर. जोगन बिगन सारं झूठ. वाघ्या आहे तिचा बरोबरचा. ये बात है. ताला लो उसकी. तेलाचे पान. किल्लार साहेब तो शिवाजीचा गुप्तहेर आहे. बोल बोल तुझं नाव. नाव नाही ठेवा विसरल्यात. खरं खरं सांगून टाक. इथं सोडून द्यायला लावीन. अरे जा. तुझ्यासारख्या जोड पुशाच्या वचनाने जगण्या परत धान डाव मरण मी. किल्लेदार साहेब त्याला सक्त सक्त सजा फरमावा. इसे कल नहीं, कल शिवरात्रि है. 4 दिन के बाद इसे तब पे बांध के उड़ा दिया जाए. जय महाराष्ट्र. थांबा थांबा. गाड्या थांबवा ना गाड्यानो. अरे क्या हुआ भाई? आज आम्हाला मोहर झाला व्हायचं नाही. दिस पार मिळाला. कल त्या वाघानं आमच्या बैलाला पळवलं. लेकिन नाही आणि बाण नाही. आमच्यातल्या एकाचा जीव गेला तर देणार आहे का म्हणून तुम्ही? तेव्हा जनावर घेऊन खाली वस्तीवर जातो आम्ही. मला और सकाळी येता लवकर आम्ही. अच्छा कल फजर जल्द आना. इथंच मुक्काम केला त्यांनी. हे एक परी बरं झालं. मोर गेले असते तर पंचायत झाली असती. असं करूयात. आधी हे 2 पहारेकरी ताब्यात घेऊयात. चल. खबरदार.
खास है? कब तशरीफ लाए? फिरंगियों से तोपे मिली? ईश्वर सिंह जी तोपें मिली, लेकिन हाथों में से निकल गई। इन मरगट्ठों ने मोगली मुल्क में घुसकर रास्ते में ही उड़ा दी। अब वो तोपे कहाँ हैं? वो तो बहुत नीचे दर्रे में गिर गई है। ईश्वर सिंह जी, जल्द ही 5-50 आदमी भेजकर वे तोपे फौरन उठा लाओ। तोपे हाथ ना आई तो मुझे बादशाह सलामत को मुंह दिखाना भी मुश्किल होगा। आखिर बात क्या है? वो मैं बाद में कहूंगा। वे तोपे पहले जल्द से जल्द ऊपर लाई जाए। ठीक है। अरे ती परवाची मुरळी आजूबाजूला दिसली का 4 दिवसात? त्या भागाबाईच्या शेळ्या घेऊन जाताना बघितले तुम्ही. तुला नाही सवण ताबडतोब बोलवलंय. असं एवढं लुगडं वाळत घालती आणि येते हं? आत्ताच्या आत्ता चल, नाहीतर उचलून नेन. भाग मावशी, देसाईसनी माझी लई ताण लागली आहे म्हण. आलेच मी त्यात. चला. मुजरा नाईक साहेब, मी येणारच होती. असं नाही. आणल्या यावर घेऊन जा. जा ग. नानीबाई, एक जेवणाचा ताट वर घेऊन या. मला तुला काही विचारायचं आहे. विचारा की. हो ते विचारा. जेवून घे. जेवाय न ग, काय न ग. तुम्ही असलं म्हणजे झालं. काय ग, शाही अंमलदार आणि उत्पन्नवाले इनामदार तुमच्या नजरेनं बिंडूक असतात काय? तसं कसं होईल? आडीत घालून नव झाडावर पिकलेल्या असतात ते. त्या बिगर पाचशाला आवडतात वय. अरे हो, तुझा तो साथीदार कुठे दिसत नाही? कळच्यानं कुठे तो गायबच झालाय. असं नाही, माझी भेटलाच नाही तो. नाही बा. कान लांब करून ऐक. तुझा साथीदार शिवाजीचा गुप्त हेर आहे. बेलपानाची खून सापडली त्याच्याजवळ. 4 दिवसात तोपोर बसून शिवाजीच्या राज्यात जाणार आहे. तू हेरबीर नाहीस ना? मी नाही बा. माझी त्याची काल परवाची ओळख. मला काय ठावते असा बारशिंगे असेल म्हणून. जेवून घे. जेवून घे. नानीबाई, जेवण होईस तर बसा तिथं. आणि ताट घेऊन येशीला तेव्हा बाहेर कडी घाला विसरू नका. आधी भाकरी खाऊन घ्यावी का? जा जा आणि लवकर या. जी. ताट वाढले जी. हॅलो. तिकडे कुठे चालले? खिडकीत हात धो. मावशी, तू इथलीच काय ग? नाही, स्वर्गात आलोय तुला जेवण वाढाय. गुमान जे. काय अन्नाचा गुण तरी हो. म्हणून म्हणतात चाकरी बी भल्याची करावी. जे की गुमान, किती वाटा वाटा करशील.
सुट्टी भेकरासारखं बघताय काय? जा एक अंडाई पोळी करू ना. काय जेवण करताय त्याला चव कर. जाधववाडीला जायला हवं. बच्चाजी सापडला आणि त्याला 4 दिवसात तो पोरगाला मोडून देणार आहेत. मी जाते. पांडू हनुम्या माझ्याकडे कोण आलं तर मी घरात नाही म्हणून सांगायचं. पण तुम्ही हायचं ना व? तुला काय करायचंय? पाय धुवू म्हटलं तर मला साखळ्या केवढ्याच्या. मी सांगितलं तेवढं करत चला. जी. काय जीव बिव दिलास काय? रे पांड्या दारू प्यायला होता सा का भांग? अरे ती मुरळी सगळ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून गेली हो का? जावा हुडका तिला. असं इथं कुठे जवळपास. अन्या अरे आत कुठे दिसत आहे किती? नाही नाही. गेली असेल ना ती. चल चल. आवला जायचं. आता चल. शिवाजीच्या हेरातनी झाडाला उलट टांगून चित्ताच्या बोकानं फोन कशी तांबडी सोली त्यात ते धावतो. तुम्हाला हात सोड माझा. मी येते पाहिल माकडाची अवलाद. बराबर ओळखलं. तुम्ही हेर आहेस काय? त्याला हात लावू नका कसा. हात पायानं तुडू तुम्ही त्याला. काल येतीस? काय कमी जास्त घडलं तर तुम्हाला वर्दी द्यायला नायकाने सांगितलं होतं. बच्चाजीला लोहगडावर कैद केले सरदार. हे त्या देसाव्याचं काम असेल. नाही मेला त्यो. हसने सरदार म्या मारलं त्याला. चांगलं काम केलं. त्याच काय बरं वाईट झालं. साहेब यशा माझ्या घोड्यावर खुगीर का? नाही भेटलं तर त्यासनी सांगा लोहगडला जाते म्हणून. हवालदार हवालदार वाईट दिंडी दरवाजा उघडता सका.
गडाचा दरवाजा रातचं उघडायचं रस्त्यात कळलं या नाही तिचं काम आहे. राजांची भेट झालीच पाहिजे मला. अहो का उगत तंतायचा विरमदेव आला पकडला जाणार नाही. मी जाधवराव सांगतोय तुम्हाला. अहो स्वराज्याचं काम आहे. वय तुम्ही स्वराज्याचं काम करताय आणि आम्ही काय भाकऱ्या पडतोय. आमचं हे स्वराज्याचंच काम आहे. अहो दारापत्र तर या. काय म्हणता सा दररोजा उघडणार नसला तर महाराजा पत्र माझा निरोप तरी पावता करा. हा असं काही समजूती तू बोला. काय महाराजांनी सांगा नग नग तुम्ही काय बी करून त्याची हितपत्र आणा आणा. अहो आम्ही त्यांचा हुकूम ऐकायचा का आम्ही त्याची सांगायचं असं करा तसं करू नका म्हणून. आता हो तर तुमचा निरोप पावता करतो. मोरतींची मर्जी. अहो तेवढं तरी करा लवकर. हा एका जनार्दना शरण सुख समाधान श्रीरामे 63तमोऽध्याय. हरे नमः हरे नमः हरे नमः. शिवबा, एक वचनी एक बाणी एक पत्नी असूनही प्रभू रामचंद्रांनी आणि सीतामाईने किती कष्ट सोसले. फार फार मोठी माणसं होती ती. होय मासे, म्हणूनच लोक त्यांना अवतार समजतात. शिवबा, तू तसं व्हावंस असं मला फार वाटतंय रे. त्याच वंशात तुझा जन्म झाला. आपल्या आशीर्वादानं आणि जगदंबेच्या कृपेनं जे घडेल ते. स्वामी म्हणतात, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. प्रयत्न तो देव जाणा. खराय. चलाव माझे. मुद्रा महाराज. कोण हवलदार? जी बाहेर गडाच्या दरवाजावर जाधवराव आल्यात. तातडीचं काम आहे म्हणतात. जाधवराव अशा आवेळी का आले असतील? मी चौकशी करून येतो मासाहेब. आपण सुख व्हावं. कोण आहे? मुद्रा महाराज, मी जाधवराव. गडाच्या दरवाजे रात्री उघडले जात नाहीत हे तुमच्यासारख्या जबाबदार माणसाला माहित असायला पाहिजे होतं. माफी असावी. तातडीची खबर होती. हवलदार, दरवाजा उघडा आणि जाधवरावांना आत घ्या. स्वराज्याचा कायम हुकूम हाय. गडाचा दरवाजा रातचं उघडायचं नसत्यात. पण मी तुम्हाला सांगतोय दरवाजा उघडा म्हणून. आमचं महाराज असं सांगणार नाही. कानावर दिकून विश्वास बसत नाही माझा. आमचा हुकूम मानत नाही तुम्ही. मुकाट दरवाजा उघडा. थांडाव माफी माग. पर मी सोन पाटील हवालदार उजाडले बिगर दरवाजा उघडणार नाही. हवालदारांना गिरफ्तार करा. हवालदार, किल्ल्या. फक्त माझा मुर्दा पाडा आणि मग हो तर किल्ल्यात काढून घ्या. जाधवराव, काय बातमी आहे? महाराज, किल्लेदारानं बच्चाजीला कैद केलंय. 4 दिवसात तोफ घालून उडवून देणार आहे त्याला. 4 दिवस आहेत ना. उद्या आपण त्याचा फैसला करू. तवर बच्चाजी तिकडं. त्यासाठी जरूर तर आम्ही जातीनं निघू. हवालदार, तुम्ही आमचा हुकूम मानला नाही. सोन पाटील, तुमच्यासारखे नेकदात इमानदार हवालदार लाभले हे स्वराज्याचं भाग्य आहे. कर्तव्यासाठी स्वतःच्या राजालाही अशी उत्तरं देऊन स्वराज्याची शान तुम्ही वाढवली. राजे येतील आणि जातील. जिवंत राहावं ते स्वराज्य. जाधवराव, आम्ही खूप विचार केला, पण लोहगडाबाबत तुम्ही सुचवलेला मनसुबा आम्हाला बिलकुल मंजूर नाही. मर्जी आपली. बहिरजी, त्या तोफा शिताफीनं मारून औरंगजेबाचा कोकण कब्जा करायचा मनसुबा तू मातीला मिसळलास. स्वराज्य तुला शाबासकी दे. पण जाधवराव,
दगड धोंड्याचे गडकोट गेले पडले तर बांधता येतात, धन दौलत गेली तर पुन्हा आपण मिळवू शकतो. पण मेलेली माणसं माघारी आणायची किमया अद्याप कुणाला सापडली नाही. मेलेली माणसं? 100-200 माणसं घेऊन तुम्ही आमच्याऐवजी लोहगडावर घालून घेणार. तिथं स्वराज्याचे किती जवान मारले जातील याची कल्पना आहे का तुम्हाला? स्वराज्याचा प्रत्येक जवान लाख मोलाचा आहे. स्वराज्यासाठी मेलेल्या माणसाचं सोनं होईल, स्वर्ग मिळेल त्यासनी. होय नव, मग स्वराज्यासाठी लढून मेलो तर आम्हालाही स्वर्ग मिळेल, आमच्याही जीवाचं सोनं होईल. महाराज, न होऊन भलतच घडलं तर कुणबी, मावळे, गोर गरीब यांच्याकरता आपणच उभं केलेलं हे स्वराज्य घडीत कोसळून पडल आणि हिंदुपत पातशाहीची बात स्वर्गा इतकीच लांब राहील. श्रींच्या इच्छेनं सुरू झालेलं हे कार्य जगदंबेच्या कृपेनं पूर्ण होईल. तुमच्यासारखे स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेले मराठी एक शिवाजी गेला म्हणून काय हाय खातील? नग नग महाराज नग. राजांचा सूर्य भलत्या वक्ती मावळा तर स्वराज्य काळोखात बुडून जाईल, अंधार अंधार होईल सारा. जाधवराव, त्यातच मासाहेबांचा बच्चाजी नाहक तोफेवर जाणार. महाराज, काय वाटेल ते करून मी बच्चाजीला सोडून आणीन. आपल्या पायाची आण. उठा जाधवराव. औरंगाबादच लवगडावर कुमक याचे हात, स्वराज्याचा भगवा झेंडा महाराजांच्या हातनं लवगडावर फडकलेला बघल. मग मी तत्ता असन, नाहीतर सरगा. तुमच्यासारख्या इमानी मानकऱ्यांचा शब्द मोडायची आमची छाती नाही. तुमचा हुकूम आम्हाला मान्य आहे. मी ताबडतोब लोहगडाकडे रवाना होतो आणि काय जमल ते करून बच्चाजीला आधी मोकळा करतो. ठीक, बेस बेस. मी जादवडीला जाऊन जमतील ते जवान घेऊन तयार राहतो. राहू नका, लमानाच्या यशानं रातोरात लोहगडावरती हजर व्हा. मी तिथं असलच. भेटू आपण. राम राम. राम राम. मी बी सुटतोच. चल चल बरं. काय हवं? दागिना? नुसतं दागिनं घेऊन काय करायचं? ते घालून नटाला मुरडाला तू नगस का? अंगाला हात लावू नका माझ्या. अरे बघतोस का? उचल. माझ्या अंगाला हात लावू नका. तुम्ही घेशील ना तिकडे, मी येते. चल मग. की मूर्ति डरो मत, आराम से रहो. चलो. औरत को इतना गुस्सा ठीक नहीं. चलो. हात सोड तिचा. कोण रे? दुसऱ्याच्या बायका तिसऱ्याला एकूण चौथाचं पोट जाळणारा रान रेड्या, बाहेर ये. कौन है? नहीं. चल बाहेर पडा ती. हरामी. कुठायची मुरली, ना एखादा जीव घेऊन पळून गेली. तुझ्या घरातच राहत होती. राहिले होते नाही कोण म्हणते. काल ठेवलं तिचा पत्त्याने किती नाव सांगू. चाल, नाही कायच्या मोड तू. चाल. क्या चल रहा है उधर? शर्म नहीं आती? बुढ़ी को क्यों सताते हो? त्या मुरलीचा पत्त्या देत नाही, ना एखादा खून करून पळून आली. तो जाओ फिर उसे ढूंढ लाओ. इसे क्यों सताते हो? निकल जाओ यहाँ से. निकल जाओ यहाँ से. चलिए. कोण असल रे यो? कोण का असे ना, मुसलमान दिसतो या. चल अगोदर त्या मुरलीला धुंडून काढूया. भाई चल. वली साहब को मिलके हमें फौरन किले पे जाना है. वाईट खाऊन गेला असता तर बरं झालं असतं.
सकाळ ठाऊन काय खाल्लंय का नाही कुणाच ठाव. चंद्रा, इथं खायला सवड कुणाला आणि आठवण देखील कुणाला. महाराज म्हणतात भगवा शेंडा हिमालयाच्या शिखरावर फडकस्तवर कुणाला बी उसंत असू नये. या गास मदद कर दे अल्लाह. बाबा पोराला बरं वाटत नाही. सब ठीक होगा, उस पर भरोसा रखो, उसकी रहम है. या गौस मदद कर दे अल्लाह. सुनिए, क्या है? भागाबाई बोलती है पहले आप कुछ खा ले. तुम जाओ, मैं बाद में आऊंगा. या गौस मदद कर दे. झपाटलेल्या माणसानं कधी कुणाचं काय ऐकलंय? पर तीच खरी माणसं. भागा मावशी, चंद्रसेनेला किसनाचा अवतार होईस तर वाट बघावी लागली. मला किती वाट बघायला लागती कुणास ठाव. चंद्रा म्हणजे तू नायकावर. भागा मावशी, काळजातली गोष्ट काळजातच लपवावी. काही देव देवाऱ्यावर पूजायचे असतात आणि काही मनातल्या मनात मरस्तवर. चंद्रा, बेत बदलला. मी एकटाच गडावर जाऊन येतो. आणि बच्चीजीचं मुझे बहुत रंज है. तुझे किसी को कुछ कहना है? सुभाष मी या गरीब मावळ्याचा मुद्रा सांगा. और कुछ? शिवाजी महाराज की जय. या गौस मदद कर दे अल्लाह अकबर. वली साहब, आपने क्यों तकलीफ की? क्या हो रहा है? वो शिवाजी का जासूस, उसे मौत की सजा दी जा रही है. क्या सचमुच तू शिवाजी का जासूस है? एकदम नव धांडा है. जवान मर्द मालूम होता है. जी, बड़ा बहादुर आदमी है. तो फिर ऐसे लोगों को जान से मारना नहीं, उसे रिहा करके हमारे सामने लाओ. ले आओ उसे. देखो, हमारी बात मानोगे
तो तुम्हें शहंशाह की खिदमत में बहुत भारी नौकरी मिल जाएगी। देख तुझे कितना अच्छा मौका मिल रहा है। हाँ। लेकिन इसे इस्लाम कबूल करना होगा। वली साहब क्या कहते हैं? असं म्हणजे आपला धर्म सोडायचा आणि मुसलमान व्हायचं? अरे वा! अहो धर्म म्हणजे मुंडाचा आहे, पगडी आहे का धोतर? टाकलं आपलं सोडून. त्या परत धान डाव मरण मी. वो नहीं मानेगा। नहीं मानेगा? कैसे? इसे मानना ही पड़ेगा। इधर आओ। जाओ। इधर आओ। मेरी आंखों की तरफ देख, मेरी आंखों की तरफ गौर से देख। अल्लाह अकबर। मी बाहेर जे आहे मी सांगतो तसं कर। अल्लाह अकबर। अब बोल, जो मैं कहूंगा वो करेगा कि नहीं? वली साहब मी आपला गुलाम आहे, तुम्ही सांगशील करीन। अल्लाह अकबर। उठो। बघ काय गडबड झाली तर मी भागाबाईच्या झोपडीवर आहे, सांभाळ। क्यों बच्चा जी, तुम बच गए ना? वाचलं झालं, देवाची करणी नारळच पाणी। आता मी मुसलमानच होणार आहे, तेव्हा मला भ्या कसलं? पण काय होतो खान, हे सारे भांडण कशा पाहिजे? तुम्ही आम्ही एक झालो तर लढाई नाही आणि भांडण नाही। ठीक आहे तो मगर नाही आणि सुसर नाही, भांडणाचं मूळच काढून टाकायला पाहिजे। कसं अरे का नाही? बरोबर। पण तुमच्यासारखी शहाणी माणसं आहेत कुठं? सगळ्या भांडण मारा माऱ्यात। भैरोबा, गणपा, चांगलं ध्यानात ठेवा, सांगितलं नाही म्हणशीला। सांजपासून दररोजच्या बाहेरच थांबायचं, काळूक पडला की मी परवानगी काढतो। हत्यार झाकून ठेवल्यात नवसारी। वैजी चला। नायक येतील तरी काय तुझा स्वयंपाक खायला? तुझा नायक म्हणजे अवचित तीर आहे. तीर नाहीत, अवधूत आहेत ते. मी म्हणते नायकासनी एवढी बारीक नजर हाय तर त्या नजरेला तुझं मन दिसत नाही कसं? आज मी नायकासनी विचारते. नग नग पाया पडते तुमच्या. काय नायकासनी विचारायला भ्या आहे होय? काय विचारणार भागाबाई? ऐकलं सकाळ ही चंद्रा भागामावशी. चंद्रा नको नको रडू नकोस. अगं दुबळ्यांनी रडावं. आज मात्र माझं मन मी कुणाला कळू दिलं नव्हतं. रागू नका, माझं नाव इलाज झाला. माणूसच हाय, माणसाला मन असत आणि ते पाण्यापेक्षा पातळ, वाऱ्या परास मोकाट आणि ढोरावानी वडाळ असतं हे बी खरं. पण शरीरानं साथ केली नाही तर छक्कत आपल्या जाग्याला परत येत नाही. नाईक, गोष्टी सांगायला लई सोप्या असतात, त्या करायला कधी कधी जलमभर साधत नाही. मी बाई माणूस आहे. माझ्याकडनं मी जीवाभावानं खटपट करेन. रागाव नका सर, नाईक, रागाव नका सर. मी काम करू नाही. चंद्रा, अगं करणाऱ्याला लई आहे. सौराज्य आपल्याला हाक मारतय. तू मी आपल्या सौताला इसरूयात आणि त्या रायगडच्या राजा मागणतून हिल तिकडे जाऊयात. अगं सौराज्याच्या सेवेच्या सुखामोर आपल्या मुरदाड मनाची काय किंमत? सांगा सांगा,
ह्यावर तुम्ही सांगशील तसंच करीन मी. चांगली बाई आहेस तू. सौराज्य तुला कधी विसरणार नाही. तसंच तसंच तुम्ही विसरू नका. राम राम. दरोगा लाइस उगड़ता सा का धान अंडी. इस वक्त अंदर जाने की इजाजत नहीं है. आज की रात तुम्हें बाहर ही ठहरना पड़ेगा. जाओ. साहेबरी, आमच्या जवळ धान असतो, जानवर असती, ती आमध्ये ठेवती, आम्ही बाहेर ठेवती. साहेबरी, जनावर भागून जातो, मग काय करती? साहेबरी, ठहरो, मैं पूछ के आता हूँ. हाँ. रुक सिंह. यो पहिला बुरुज, यो दुसरा बुरुज, यो तिसरा. पिंगळ्याचा पहिला आवाज झाला का समजानी सावध राहायचं. दुसरा आवाज झाला का एक जात सारे गोलंदाज मारायचे. तिसरा आवाज झाला का दरवाजावर हल्ला चढवायचा. हा, जबाबदारी झोपण्याची आहे. नाहीतर असं करतो, मीच जातो जनावराबरोबर आत, समजे पहारेकरी मारतो, दरवाजा उघडतो, तुम्ही खुश आहात. हे बेस, महाराजांच्या पायाची शपथ घेतली म्या. दरोजा तुम्ही उघडणार नाही, दरोजा मी उघडणार. पर जाधवराव, आता तुम्ही काय बी मोडतं घालायचं नाही. मी जाणार म्हणजे गेलोच. देखो, तुम्हारे जानवर और अनाज अंदर भेज दो. उनके साथ सिर्फ 20 आदमी अंदर जा सकते हैं. साहेबी, क्या बच्चा जी, बच गए तुम. अहो देवाचे करणे नाळात पाणी. त्यांनी मनावर घेतलं का की माकडाचा मारुती आणि जोड पुशाचा सरदार बी होतोय. बघतायच की तुम्ही. दमडी, अहो माझ्याकडे या की मी वाजवतो. ए दमडीच्या दिमडी द्या म्हणलं. तो फिर तुम गाना भी जानते होंगे. ऐकायची का? एका तडाख्याला म्हणून धावतो. हो जा शुरू. सुरू. बच्चा जी, चंद्रा, हळू बोल. तू गडाव कशी आलीस? तुला एकल्यालाच टिक्का लागलाय काय? मी बी कामगिरीवर हाय. कपर तोंड बंद. तोंड बंद.
तुमचा बाप तिथं मरून पडलाय आणि तुम्ही पाहिल्यागत पळून जाता.
जय भवानी जाधवरावनी शेवटी आपली जबान खरी केली. असा इमानदार बर होणे नाही. स्वराज्याच्या सेवेसाठी वाघासारखे लढले आणि मर्दा की प्रत्येक स्त्री स्वराज्य